नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल। आपण सध्या ज्या गावामध्ये उभा आहोत ते आहे बुरडगाव। म्हणजे अहिल्यानगर शहरापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावरती असणारं सीना नदीच्या काठावरती वसलेले गाव। आणि आता आपण समोर पाहतोय या ठिकाणी सीना नदीचं खोलीकरणाचं काम जे सुरू आहे, खाली पोकलॅन मशीन आहे आणि ग्रामस्थ या ठिकाणी थांबलेले आहेत। आपण जर समोर पाहिलं तो भव्य सीना नदीवरती उभा राहिलेला मोठा पूल आणि या ठिकाणी जे काम चालू आहे हे कुठल्याही राजकीय नेत्याच्या किंवा कुठल्याही शासकीय योजनेतून हे काम चालू नाही, तर या गावातले असणारे एक तरुण तडफदार युवा उद्योजक संकेतदादा कुलट यांच्या नेतृत्वात स्वतःच्या स्वखर्चातून एवढं मोठं भरीव काम या ठिकाणी सुरू आहे। नमस्कार, मी नवनाथ विठ्ठल वाघ, राहणार बुरडगाव। ज्या गावाची परिस्थिती बिकट झाली त्या माध्यमातून आम्ही थोडं सगळ्या तरुण पिढीने पुढे येऊन काम करण्याचं ठरवलं। संकेत कुलट आसन, नवनाथ वाघ, किशोर भाऊ कुलट, गावातले सगळे ओंकार साबळे म्हणा, बबलू साबळे म्हणा, जे जे तरुण पिढी आहे यांनी सगळ्यांनी पुढे येऊन कामाचं एक आम्ही व्हिजन सुचवलं आणि त्या माध्यमातून आता सीना नदी आसन ही नगरपासून पहिलं बुरडगावात आमच्या गावात येते, पण एकदम 200 वर्षापासून या नदीतली कुठं काठी नव्हती निघाली, खोलीकरण नव्हतं, रुंदीकरण नव्हतं। हे काम तसं शासकीय आहे, पण हे आम्ही गावकऱ्यांच्या विचाराने सगळ्यांनी पुढे येऊन हे काम सुरुवात केली। हे काम सुरुवात करताना सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं। शेतकरी असते, निघाले आजूबाजूचे मळ्यातले लोक असतील, यांनी सांगितलं तुम्ही खोदही करा आणि याच्यातून आम्ही एक 20-30 फूट नदी खोलीकरण करणार आहेत, रुंदीकरण करणार आहेत। या माध्यमातून आम्ही सुशोभीकरण गावातलं सुरू केलं आहे। असंच अजून पुढं आमचं रामसेतू पूल आहे याचं सुशोभीकरण केलं। स्मशानभूमीचं काम आहे त्याचं पण काम चालू आहे। जे जे छोटे मोठे कामं असेल प्रत्येक हातात घेऊन कामं चालू केलेत। असंच आम्ही आमचं पुढं विजन चालू ठेवणार आहेत। हे जे आता आपण उकरून हे जे खोलीकरण चाललं आहे याची जी माती निघाली आहे हे कमीत कमी रस्त्याच्या लेवलला घेणार आहोत। याचं कारण असं आहे का आजूबाजूच्या वस्त्यात याच्यात पाणी लगेच घुसतं, म्हणजे याची लेवल केल्यानंतर हे पाणी वर इकडे येणार नाही, हे पाण्याचा मार्ग असा मोकळा होईल। आणि याच्यानंतर पुढं गेल्यानंतर आपण असं जे पाहिलं हे जे सगळं पाणी इकडून घुसून हे सगळं पूर्ण गावात घुसायचं पाणी। आता हे खोलीकरण केल्यामुळे माती लावल्यामुळं वर मळ्यांनी पाणी घुसणार नाही। इकडं दरंदले मळा असो, मोडे मळा असो, गाव असो, हे पाणी जरी थोडा जरी पाऊस आला तर लगेच गावात पाणी घुसायचं। आता हे खोलीकरण केल्यामुळे माती लावून याच्यावर सुद्धा शुद्ध असे व्यवस्थित झाडं लावून याचं पुढचं नियोजन असं चालू आहे। पुढं स्मशानभूमीचं काम चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही असं पैठणच्या धर्तीवर जसे कारंजे आहेत त्या कारंजेचं पण काम चालू आहे, ते 1 महिन्यात पूर्ण होईल। असे कोणते जे गावातले झाडे असतील पूर्ण झाडे कलर करून ते झाड सरकारी केलं आहे। आमचे असं परत जे दहाव्याचा वाटा आहे, जे छोटे मोठे काम पूर्ण व्यवस्थित असे चालू आहेत। 1 महिन्याच्या आधी पूर्ण कामं होऊन जातील। मी किशोर कुलट। आज खरोखर एक मनाला अभिमान वाटतो की हे आमचे संकेत भाऊ कुलट आणि नवनाथजी वाघ हे खरोखर मामभाषी, हे खरोखर गावाचा खरोखर पाया कलट केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो। नमस्कार, मी ओंकार साबळे, बुरडगावचा एक नागरिक। आज आपल्या गावामध्ये काम चालू आहेत हे कुठल्याही शासकीय निधीतून नाही, तर आपल्या गावातील काही समाजसेवक म्हणण्यापेक्षा बुरडगावलाच लाभलेले देवदूत संकेत भाऊ कुलट आणि नवनाथ मामा वाघ यांच्या निधीतून चालू आहेत। जे काम आतापर्यंत बुरडगावात झाले नाही ते काम संकेत भाऊ कुलट आणि नवनाथ मामा वाघ यांनी सुरू केलेलं आहे। आज 1 महिन्यानंतर तुम्ही बुरडगावमध्ये येऊन बुरडगावचा नकाशा एक वेगळ्या दिशेने बघू शकता। आत्तापर्यंत बुरडगावमध्ये त्यांनी आणि असे बरेच कामे केलेले आहेत, जे आता मी तुम्हाला सांगू पण शकत नाही बोटा मोजणे इतके। कुठल्याही प्रकारची समजा त्यांनी अजून कुठून देणगीसुद्धा अशी गोळा केलेली नाही, स्वखर्चातून सगळे कामं चालू आहेत। संकेत कुलट आणि नवनाथ मामा वाघ हे बुरडगावचे एक समाजसेवक नसून हे बुरडगावसाठी देवदूत असे लाभलेले आहेत। आणि सध्या महाराष्ट्रात जेवढे समाजसेवक असतील त्यांच्या टॉप लिस्टमध्ये आमच्याकडून तर नवनाथ मामा वाघ आणि संकेत भाऊ कुलट यांचे नाव आले पाहिजे असे आम्हाला वाटते। बुरडगावच्या वतीने नवनाथ मामा वाघ आणि संकेत भाऊ कुलट यांचे मी आभार मानतो। आणि तसेच पुढच्या वर्षी त्रिपूर्णा पौर्णिमेला सुद्धा वेगळं नियोजन करण्याचा प्लॅन चालू आहे। सीना नदी या घाटामध्ये आपण पुढच्या वेळेस
त्रिपुरा पौर्णिमेला अनेक 5,000 किंवा असे 10,000 दिवे असू त्याचासुद्धा वेगळा प्रयोग करणार आहोत आपण पुढच्या त्रिपुरा पौर्णिमेला. आणि आपल्या हिंदू धर्मात अनेक असे धाम आहेत की आपण सगळीकडं फिरून येतो, 4 धाम म्हणा असं नाही का, सगळे आपण धाम करून येतो. पण जे शेवटचं धाम आहे हे असं बोरगावला दिलेलं आहे, ते संकेत भाऊ कुलाड आणि नवनाथ वाघ, त्याचं नाव अमरधाम असं आहे. तुम्ही किती सगळे 4 धाम केले तरी शेवटी गरज पडते ती शेवटी फक्त अमरधाम, हे खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. ह्या आत्ताच्या गावातल्या आमच्या या विकासाबद्दल हे काम आम्ही सगळ्यांनी हातात घेऊन आम्हाला याच्यातून चांगली प्रेरणा भेटत आहे. त्या माध्यमातून आम्ही पुढे असेच कामं चालू ठेवणार आहोत.